पश्चाताप न होणारे कर्म करणे ठीक आहे. राजगृहामध्ये बिंबिसार नावाचा एक सुमन नावाचा माळी होता. तो राजाला दररोज टोपलीभर सुगंधी फुले नेऊन देत असे. त्या मोबदल्यात राजा त्याला 8 काळशा पण देत असे. एक दिवस तथागतांना भिक्षाटन करताना त्याने पाहिले व तो खूप आनंदित झाला आणि आज ती फुलं राजाला न देता त्या फुलांनी मी भगवंताची पूजा करणार. त्याबद्दल राजाने मला मारले किंवा राज्याबाहेर काढून दिले तरी चालेल असा दृढ निश्चय करून त्याने त्या दिवशी राजासाठी फुले नेलीच नाही, तर त्याच फुलांनी त्याने भगवंताची पूजा केली. ही गोष्ट राजाला कळल्यानंतर त्याने त्या माळ्याला बोलवून त्याबद्दल विचारपूस केली. तेव्हा त्याचे श्रद्धापूर्वक कथन ऐकून राजा आनंदित झाला. राजाने सुमन माळ्यांच्या विचारांची प्रशंसा केली. नंतर त्याला 8 हत्ती, 8 घोडे, 8 दासदासी, आभूषण, 8,000 काळशापण आणि 8 गावे दान दिली. सायंकाळी भिक्खूमध्ये सुमन माळ्याला राजाकडून मिळालेल्या धनसंपत्तीची चर्चा चालू होती. तेव्हा तथागत आल्यानंतर ही ती चर्चा ऐकून म्हणाले, भिक्खूंनो, जे काम केल्यामुळे पश्चाताप करावा लागेल किंवा अश्रू ढाळून रडत रडत त्याचे कटू फळ भोगावे लागेल असे काम करणे ठीक व योग्य नाही. तसेच जे काम केल्यामुळे पश्चाताप करावा लागणार नाही आणि त्या कामाचा फळाचा प्रसन्न मनाने उपभोग घेतला जाईल असेच काम करणे ठीक आणि योग्य आहे असा उपदेश दिला. नमो बुद्धाय. तथागत गौतम बुद्धांचे असेच महत्त्वाचे उपदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.